श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काकी झोली पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान. माता शोभे जटभार, अंगी विभूती सुंदर. शेकचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती. एका म्हणे दिगंबरा, तया माझा नमस्कार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे त्रिमूर्ती स्वरूप म्हणजेच साक्षात भगवान दत्तात्रय. अत्रिमुनी आणि त्यांची भार्या अनुसया ह्यांच्या पुत्ररूपाने जन्म घेऊन या त्रिमूर्तींनी त्यांचा कृपाशीर्वाद सगळ्यांना दिला. श्री दत्तगुरूंचा लीला अपार आहे. ते भक्तवत्सल्य आहेत. केवळ त्यांच्या स्मरणाने जीवनाचे सार्थक होते. भगवान दत्तात्रय कृपानिधान आहेत. त्यामुळे संकल्पपूर्वक आणि श्रद्धेने केलेल्या सेवेला उचित फळप्राप्ती होते. श्री दत्तगुरू म्हणतात, श्रीपाद श्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात. ते माझेच अंश आहेत. मी श्रीपाद श्री वल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरींचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. अन्नासाठी तळमळ करणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुष्प कर्मफळ प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही. कुठल्याही काळात भक्ताला दत्तभक्तीत पूर्णरूप सिद्धी प्राप्त होताच त्याला साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन, स्पर्श, त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योगाचा भाग्योदय होतो. श्री गोपाळबाबा महाराज आश्रम, पिठापूर, आंध्र प्रदेश येथे परमपवित्र औदुंबर वृक्ष मानवी रूपाने श्री दत्तांच्या चरणी शरण आला व त्याने वरदान मागितले. तेव्हा दत्तप्रभू म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुलाशी मी सूक्ष्मरूपाने वास करतो. तुझ्या स्तंभातून नरसिंह रूपाने मी प्रकट होणार. श्रीपाद चित्र नक्षत्रात अवतरल्यामुळे या नक्षत्रात श्रीपादांची अर्चना केल्यास सर्व ग्रहदोषांची शांती होते. अरुण म्हणजे पाप नसणे. चित्र नक्षत्रात श्रीपाद अरुणाचलेश्वराच्या रूपात असतात. या नक्षत्रात पिठिकापुरामध्ये श्रीपादांची श्रद्धापूर्वक अर्चना केल्यास श्रवणबाधा नाहीशी होईल. कन्यांना योग्य पती मिळेल. भूतप्रेत पिशाच या अदृश्य शक्तीच्या बाधा नाहीशा होतील. श्रीपाद म्हणतात, बी आदी की वृक्ष आदी असा वितंडवाद काही जण घालत असतात. पण या दोन्हीच्या आधी जो एक आहे तोच देव आहे. तो आपल्या संकल्पातून बियातून वृक्ष व वृक्षातून बी अभिभूत करीत असतो. अमोघ अशा त्यांच्या संकल्पाचा सप्त महर्षींना पण अंदाज लागत नाही. हे देवादिदेवा, श्री दत्ता, श्रीपादा, श्री वल्लभा, भावग्राह्या, क्लेशहारका, सुकीर्ते, तू सर्वदा आमचे सर्वांचे रक्षण कर. आमचा या घोर कष्टातून उद्धार कर. तुला आमचा नमस्कार असो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.